विदर्भातील तापमान सध्या चर्चेचा विषय आहे। रोजच्या वाढत्या तापमानाने सर्वांना हैराण करून ठेवलंय। यातच मंगळवारी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, तर अकोल्यात देखील 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। विदर्भाचा पारा आणि डोक्याला हात मारा अशी स्थिती सध्या विदर्भातील लोकांची झालेली आहे, कारण विदर्भात वाढलेला पारा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे। दिवसभर अंग होळपून निघेल अशा उन्हाचा तडाखा लोक सहन करत आहेत आणि यामुळेच वैदर्भीय जनता हैराण झाली आहे। यातच मंगळवारी अमरावती जिल्हा विदर्भातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला। अमरावती जिल्ह्याचं 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, तर अकोला जिल्ह्याचा पारा 46 अंशावर स्थिरावला। इकडे चंद्रपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं, तर वर्धा जिल्ह्याचं तापमान 44.5 अंश इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात देखील 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। इकडे भंडारा 43 तर बुलढाणा जिल्ह्यात 41.6 अंश तापमान नोंदवलं गेलं, तर गडचिरोली 44 आणि गोंदियाचं 43.8 अंशावर स्थिरावलंय। एकीकडे वाशिममध्ये 43.5 आणि यवतमाळमध्ये 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। विदर्भातील हे ऊन पाहता उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे नागरिकांना खबरदारी घेऊनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।